आणि आता बातमी आघाडीकडून नगर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तरीही मी अपक्ष लढणारच अशी ठाम भूमिका सुजय विखे पाटील यांनी घेतली आणि त्यामुळे नगरच्या जागेवरून काँग्रेस आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता अटळ असल्याचं म्हटलं जात आहे। राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक प्रचंड तणावाखाली कोण असेल तर ते आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील। कारण एकीकडे राष्ट्रवादी नगरची जागा सोडायला तयार नाही तर दुसरीकडे मुलगा सुजयही काही केल्या मागे हटायला तयार नाही। आघाडीने तिकीट दिलं नाही तर आपण सरळ अपक्ष म्हणून मैदानात उतरू अशी धमकीच त्याने देऊन टाकली। तुम्हीच ऐका सुजय विखे काय म्हणतायत ते। मी एवढंच फक्त म्हणतो की आघाडीच्या जागा वाटपामध्ये जागा न सुटल्यास मी लोकसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार। या स्टेटमेंटमध्ये पुढेही माझा बदल नव्हता, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही। ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम असेल की खरंच त्यांची वडील अडचणीत येतील म्हणून हे थांबतील किंवा काय नाही, तर हा विषय माझ्या वडिलांना मी 2 वर्ष अगोदर सांगितलं की तुम्ही जरी मला थांबवलं तरी मी थांबू शकत नाही। त्याचं कारण असं आहे की मी लोकांमध्ये जाऊन जनसमर्थन प्राप्त करून स्वतंत्र उमेदवारी करतो। गेल्या 3 वर्षापासून लोकसभेची तयारी करत असून मी आजवर वडिलांना कधीही प्रचाराला बोलवलेलं नाही। त्यामुळे माझ्या अपक्ष उमेदवारीवरून आघाडीत तिढा निर्माण होण्याचा संबंधच येत नाही असंही सुजयने म्हटलंय। मी माझ्या वडिलांनाही कधी प्रचाराला आणलं नाही किंवा माझ्या आईला सुद्धा माझ्या प्रचाराला आणलं नाही। मी वैयक्तिक 3 वर्ष फिरतोय माझ्या शिक्षणाच्या जोरावर आणि माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर। जे जे कामं सुजय विखे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून केले ते लोकांपुढे मांडतोय, लोक निर्णय घेतील। कारण की राजकारणामध्ये घराणेशाही स्वीकारली जात नाही। कोण कोणाचा मुलगा आहे किंवा कोणाचा नातू म्हणून लोक निवडून द्यायला इथं बसलेले नाही। लोकांना जर आशा दिसली तरच लोक मतदान टाकणार आहे, लोक निवडून देतील। आपण मुख्यमंत्र्यांना भेटल्याचंही सुजयने स्पष्टपणे कबूल केलंय, पण भाजपकडून आपल्याला कुठलीही ऑफर नसल्याचं सांगायलाही सुजय विखे विसरले नाहीत। आता गप्पा मारल्या पण बोलीतल्या गप्पा होत्या, त्यामुळे त्याच्या बाबतीत काय खुलासा करणार कुठल्याही प्रकारे मला ऑफर नाही किंवा मला तिकीट दिलं गेलं नाही। आम्ही त्या ठिकाणी त्यांनी मला नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या बाबतीत प्रश्न विचारला। मी त्यांना सांगितले की आताची परिस्थिती काय आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपण त्यांना परिस्थिती सांगायची की राज्याच्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, त्यापेक्षा ते आपल्या पुढे 2 पावलं की त्यांना माहिती जिल्ह्यात परिस्थिती काय आहे। नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असली तरी आज मी तिला त्यांच्याकडे जिंकून येऊ शकणारा असा एकही तगडा उमेदवार नाहीये। पण केवळ विखेंना विरोध करायचा म्हणून पवार कुटुंबियांनी ही जागा अडवून धरली। त्या नगरच्या जागेचा तिढा थेट दिल्लीला जाऊन पोहोचलाय। या 2 घराण्यांच्या 3ऱ्या पिढीतले वारसदार रोहित आणि सुजयही एकमेकांना भेटले, पण तरीही राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नाही। याचा सरळ अर्थ असा की पवारांना विखेसोबतचा जुना राजकीय हिशोब चुकता करायचा आहे। या वादात जर समजा सुजय विखेंनी बंडखोरी केली तर आघाडीच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी गोची होणार आहे आणि पवारांनाही नेमकं तेच हवंय। पाहुयात विखे पाटील यातून नेमका कसा मार्ग काढतायत ते। ब्युरो रिपोर्टसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात सेना भाजपमध्ये ठिणगी पडली। युती हो न हो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय आणि शिवाय मतदारसंघात सुरेश प्रभूंनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली आहे। नारायण राणेंचा पक्ष एनडीएचा घटक आहे आणि त्यांनी निवडणूक न लढवता प्रभूंना पाठिंबा द्यावा अशी मागणीही राणेंकडे केली जाईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच युतीत ठिणगी पडलेली आहे, जी आधी होती आणि कोणत्याही परिस्थितीत युतीच्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराचा लोकसभेला प्रचार करणार नाही अशी आग्रही मागणी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांची ही मागणी आहे की सुरेश प्रभू यांना भाजपची उमेदवारी द्यावी। माझ्याबरोबर हे सिंधुदुर्गातले भाजपचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आग्रही ही मागणी केलेली आहे की युतीचा उमेदवार जर शिवसेनेचा असेल म्हणजे विनायक राऊत असतील तर त्यांचा प्रचार आपण करणार नाही अशी आग्रही मागणी त्यांची आहे। या संदर्भात पक्षश्रेष्ठींची सुद्धा हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची। विचारूया काय मागणी आहे, तुमची नेमकी मागणी काय आहे की युतीच्या उमेदवाराचा म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराचा तुम्ही प्रचार करणार नाही का, काय झालं? आम्ही 2014च्या इलेक्शनला विनायक राऊत ज्या युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी आम्हाला दिलं होतं
पण त्यांचा आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे प्रचार केला आम्ही 2014मध्ये, परंतु 2014 ते आज तागायत त्यांनी एकही आमची मागणी किंवा आमचे एकही काम केलेले नाही. इवन मी स्वतः विरोधी गटनेता असून माझ्याच मतदारसंघातलं काम एक जे त्यांनी हे केलं होतं त्याचं उद्घाटन केलं, पण त्या उद्घाटनालाही त्यांनी बोलवलं नाही. खरं तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आम्हाला आमचा भाजपचा उमेदवार सुरेश प्रभू म्हणून हवे आहेत, ही आमची ठाम हक्काचा खासदार आम्हाला हवा आहे. विशेषतः विनायक राऊत यांच्या उमेदवारीला तुमचा आक्षेप आहे का? हो, विनायक राऊत यांच्या उमेदवाराला आमचा आक्षेपच आहे, कारण त्यांच्यानी कधीच आमचं जमलं नाही आणि ते जमूनही घेत नाही. प्रत्येक वेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. नारायण राणेंचा पक्ष लोकसभेची जागा लढवणार आणि नारायण राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झालेले आहेत. खासदार नारायण राणे हे यांचा स्वाभिमान पक्ष हा एनडीएमध्ये आहे, त्यामुळे. आता बातमी आहे नाशिकची. गंगापूर रोडजवळच्या रहिवाशांना कालचा दिवस लक्षात राहणारा ठरला. सकाळीच या भागामध्ये बिबट्यानं प्रवेश केला आणि नेमकं पुढे काय काय झालं एका रिपोर्टमधून बघूयात. वेळ सकाळी 8:40 नाशिकचा गंगापूर रोड परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीनं हादरून गेला. एका बंगल्याच्या पोर्चमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आणि त्यानंतर सुरू झाली बिबट्याला जेरबंद करण्याची धुमश्चक्री. सकाळी 9 वाजल्यापासून वनविभागाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि बिबट्या शिरल्याची खबर मिळताच हळूहळू रहिवाशांनी सुद्धा तुफान गर्दी केली. 8:30ला मी किराणा माल घेण्यासाठी खाली उतरली आणि दुकानात जाताना तो दुकानदार जो मुलगा आहे तो खाली बसलेला होता. मला काय माहीत नाही, मी चालली होती हळूहळू माझ्या कामाच्या ह्याच्यात आणि मग दुकानात जाताना मिठाची पुडी मागितली, तेव्हा तो बिबट्या बाहेर पळाला. मला वाटलं की कुत्रं बाहेर पळाला असं मला वाटलं. मी त्या रूटनी गेली असती त्यांनी माझ्यावर अटॅक केला असता, पण मी दुसऱ्या रूटनी गेली, मग तो बाहेर पळाला आणि मग तो मुलगा उभा राहिला. तो मुलगा बोलला की काकू बिबट्या होता इथं बसलेला, तुम्ही पाहिला का? म्हटलं अरे कुत्रं होतं ते. म्हणणे बिबट्या होत्या. बिथरलेल्या बिबट्यानं 4 जणांवर हल्ला चढवला आणि जवळच असणाऱ्या कौस्तुभ बंगल्याच्या शेडमध्ये तो लपून बसला. तिथून बिबट्या बाहेर निसटू नये म्हणून वनविभागाच्या जवानांनी बिबट्याचा बाहेर जाण्याचा मार्ग सिमेंटची पोती टाकून बंद केला आणि अखेर एअरगनच्या मदतीनं बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. आज अगोदर तर बिबट्या कुठे लपून बसला हेच समजत नव्हतं. नंतर मिळाल्यानंतर तो अशा ठिकाणी लपून बसला होता की त्या ठिकाणी कुठूनही अप्रोच होता येत नव्हतं त्याला बेशुद्ध करण्यासाठी, परंतु आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला आज बेशुद्ध केलंय. एकीकडे भुकेने व्याकुळ झालेले बिबटे आपला अधिवास सोडून शहरांमध्ये प्रवेश करतायत, तर दुसरीकडे हा सगळा थरार सुरू असताना नागरिक मात्र उतावीळ होऊन थिल्लरपणा करतायत. कुणी दगड मारतय तर कुणी आरोळ्या ठोकतय. त्यामुळे प्राण्यांपेक्षा कणभर जास्त बुद्धी असणाऱ्या माणसांनी किमान वेळ काळाचं भान ठेवून वागायला हवं. लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक.